तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत। तर आज आपण करतोय भटकंती तैलवैला, घनगड आणि सुधागड या दुर्ग त्रिकुटाच्या सानिध्यातील 3 वाटा, त्या म्हणजे वाघजाई घाट, सवाष्णी घाट आणि नळीची वाट। तर यामध्ये आपण ठाणा लेणी पण करणार आहे आणि घनगड असा भन्नाट प्लॅन आहे 2 दिवसाचा। तर पहिल्या दिवशी आपण वाघजाई, सवाष्णी आणि ठाणा लेणी करणार आहे। तर बघूया कसं होतं। आधी या परिसरात बरीच भटकंती झाली, तैलवैला पठारावरून बऱ्याच वाटा उतरल्यात, जसं की भोरप्या, घोडेजीन, सवाष्णी, वाघजाई या वाटा उतरत सुधागडाची भटकंती केलेली आहे। आणि केवणीच्या पण केवणी पठाराच्या पण वाटा झाल्यात, जे बाजूलाच आहे तैलवैला पठाराच्या। तर बघूयात कसा होता व्हिडिओ। चला सुरुवात करू। तर आता आपण तैलवैला गावातून ट्रेकला सुरुवात केली आहे। साईडला फेमस रोड रोलर, इकडे तैलवैलाचे कातळ भिंती आहेत। या बाजूला आपल्याला जायचंय वाघजाई घाटाच्या माथ्यावर। इथे बरेच व्हिडिओ बनलेत। इकडे बात लावून बी झाली, आमच्याकडे अजून आले नाहीत। अरे खूप पहिला आमचं विटॅमिन डी कमी असल्याचं वाटलं। आमचं तर आलं नाहीत लावा। नमस्कार बाबा। बात म्हणलं लवकर झालं लावून। हा, आमच्या अजून तर बारके आहेत। हो, आमचं बोर। हा, हे बरंच अरे, मागच्या वेळेस तर सगळं रान अख्खं पठार फुललेलं आहे फुलांनी। तर या तैलवैला पठारावरून आधी पण बरीच भटकंती झाली आहे। म्हणजे मागे एकदा आम्ही वाघजाई घाट उतरलेला, ठाणा लेणी बघितल्या आणि पूर्ण खाली उतरत मग सुधागड धोंडसे गावातून चढलेला, भैरमपाड्यातून। आणि मग दुसऱ्या दिवशी आपलं शिवजयंती साजरी केली आणि मग परत उतराई करत आल्या मार्गाने सवाष्णी घाटाने परत वरती आलेलो। परत त्याच्या दुसऱ्या वर्षी भोरप्याची नाळ उतरलेली तैलवैला पठारावरून आणि सुधागडावर जात शिवजयंती साजरी केली। परत उतरत घोडेजींच्या वाटेने तैलवैलावर आलेलो। म्हणजे असं 4 वाटा झाल्यात या पठाराच्या। भारी आहेत एकदम। घोडेजीन तर एकदम भारी, एकदम जवळची वाट। म्हणजे तुम्ही तैलवैलावरून सुधागडला एकदम 1-2-2.5 तासातच जाताल, एवढी जवळची वाट आहे। तर पूर्ण पठारावर धुकं आहे। बघू आपण पुढे गेल्यावर काय काय दिसते। पठारावर बऱ्याच वाटा आहेत, त्यामुळे ॲक्च्युअल तुमच्याकडे मॅप पाहिजे, नाही तर वाटाडे तरी पाहिजे वाघजाई घाटाच्या माथ्यावर जाण्यासाठी। वाघजाई घाट वापरतात लोक। खाली कोकणात ठाणाळे गाव आहे, सवाष्णी घाटाचा वापर नाही, त्यामुळे तिकडं गचपण झाले बरंच। अजून पण तैलवैला धुक्यात। आता 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 काय करणार? जम मारा, जम। बुट बी धुवायची नाहीत आत्ताच। हे शेवाळलेले आहेत दगड। तर आता आपण पोहोचलोय वाघजाई घाटाच्या माथ्यावर। पूर्ण धुकं आहे पठारावर। नाहीतर आता आपल्याला समोर सरसगड दिसला असता, सुधागडचा थोडासा भाग दिसला असता, सवाष्णी घाटाचा दांड दिसला असता। खाली थोडं मोकळं दिसतंय पदरात। इथं आपल्याला कातळकोरीव पायऱ्या पाहायला मिळतात आणि इथं वाघजाई देवीचं ठाणं आहे। या ठाण्यावरूनच या घाटाला वाघजाई घाट असं नाव दिलेले।
प्राचीन व्यापारी मार्गाच्या या पाऊल खुणा पूर्वांच्या कातळ कोरीव पायऱ्या पूर्ण शेवाळलेल्या आहेत. अगदी सावकाश उतराई करायला लागते याच्यावर. हे बघा आता समोर ओपन झालंय. हा सुधागड दिसतोय त्याचा थोडासा भाग. आणि ही जी वाट दिसते ती आहे सवाष्णी घाटाची. इथं मध्ये ठाणा लेणी आहेत. आपल्याला इथून बरीच घुसखोरी करत या सपाटीवर जायचं इथं आणि मग इथून चढाई करायची सवाष्णी घाटाची. आता इथं वाघजाई देवीचं मंदिर आहे. त्याचं काम चाललंय बहुतेक. मागच्या वेळेस बरीच पडझड झालेली, पत्रे पडलेले त्याचे. आता गावकऱ्यांनी मनावर घेतले वाटतं. मंदिर बांधकामाचं काम चालू आहे. हे बघा इथलं हे वाघजाई देवीचं ठाणं. हे काम चालू आहे. मागं मस्त धबधबा आहे मंदिराच्या. वाघजाई देवी. आपली वाट आता परत मागं फिरत तिकडून खाली जाणार आहे. आपण फक्त मंदिरासाठी आलोय आता इकडं. धबधबा बघू आपण. चांगला कठडा केलाय मोठा मोठा. खाली ओपन झाले. पाऊस पडलाय आता थोडा. ही आपली वरून मेन वाट आली. तिकडं वाघजाई देवीचं मंदिर. आणि आता आपण उजवी घेतली आहे वाघजाई घाट उतरण्यासाठी. आता समोर सरसगड पण दिसतोय बघा आपल्याला. हा बघा सरसगड. मस्त मळलेली वाट. नागमोडी वळण घेत आता एका धारेवर आली आहे. समोर आता स्पष्ट झाले. सगळं धुकं हटलंय पावसामुळं. तर सरसगड बघा एकदम स्पष्ट दिसतोय आणि निळशार आकाश पण आहे त्याच्या मागं. पदरातलं झाडीवरलं रानबाग असलं घनदाट एकदम. इकडं सुधागड. आता आपल्याला असं सरळ धारेने उतरायचं खाली आणि परत वळसा मारून या झाडीतून इकडं आतमध्ये ठाणा लेणी आहेत. मग ठाणा लेणी बघून आपल्याला या टेपाडाच्या या खळग्यात उतरायचे, तिथं चढायचे आणि मग तिथून सवाष्णी घाट चढायचे. हे बघा आता सुधागड एकदम स्पष्ट दिसतोय आपल्याला समोर. या बाजूने रूट आहे धोंडसे गावातून. बहिरमपाड्यातून वाट नदीच्या बाजूने महादरवाजा मार्गे वरती चढून जाते या बाजूने. आणि हा सवाष्णी घाटाचा दांड. या खोग्यात वारसदार घाटवाट उतरते खाली. वापरत नाही अजिबात. याच्या पलीकडं अनघाई किल्ला आहे. दिसत नाही या डोंगरामुळे. अनगाईच्या बाजूला कोराई घाट, अनगाई घाट अशा वाटा केलेल्या आहेत. अगदी निवांत उतराई आहे घाटाची. पण घसारा भरपूर आहे. पावसाळ्यात पूर्ण वाट शेवाळली आहे. 2-3 वेळा पडलेत आमचे मेंबर. तीच काळजी घ्यायला लागते, बाकी काय नाही. आता आपण थोड्याच वेळात पदरात पोहोचू. तिथून आपल्याला डावीकडे वळसा मारायचा आहे ठाणाळे लेणीकडे जायला. आणि सरळ गेलात तर वाट ठाणाळे गावात पोहोचते. म्हणजे वाघजाई घाट पूर्ण करायचा असेल तर तुम्ही खाली ठाणाळे गावात जायला हवे. आणि तिकडे तुम्हाला पाण्याची टाकी पण पाहायला मिळतात वाटेत. घाटवाटेच्या पाऊलखुणा. वाटेत ठिकठिकाणी रिबन पण लावली आहे. वाट चांगली मळलेली आहे त्यामुळे काही सुकायचं टेन्शन नाही. फक्त वरती तुम्हाला माथा सापडायला पाहिजे. आता आलोय आपण पदरात थोड्याच वेळात. खाली ठाणाळे गाव दिसते. आता आपल्याला खाली न जाता इकडं वळसा मारत जायचंय पुढं ठाणाळे लेण्यांकडे. हे आमचं आजचं सहाय्य मंडळ. हो इकडे बघा. शुभदा, मॅसिफ, आशिष, शर्मिली, अनिकेत.
लेण्यांकडे जाणारी ही मस्त सपाटीची चाल. आता थोड्याच वेळात एक 15-20 मिनिटात आपण ठाण्याला लेण्यात पोहोचू. मस्त कातळकोरीव लेण्या आहेत. इसपूर्व 2ऱ्या शतकातल्या भारी आहेत एकदम कातळकोरीव. वाघजाई घाट उतरताना आपण जी झाडीवरलं रान बघितलेलं पदार्थलं, तर आता आपण त्यातूनच भला मोठा वळसा मारतोय ठाणाळे लेणीकडे जायला. मध्ये मध्ये ओढे लागतायत मस्त. आता पुढे एक ओढा आहे मोठा. ठाण्याच्या पुढे एक मस्त वॉटरफॉल आहे. बरेच टप्प्यात पडतो तो, बराच उंच आहे. त्याचा एक ओढा आपल्याला व्यवस्थित पार करावा लागेल. बस आता ह्या टप्प्यात वाट कुठं मिळालेली दिसत नाही, बघूयात. हे बघा वाट पूर्ण गवताने झोकाळली आहे. मध्ये मध्ये रिबन दिसतील तुम्हाला. त्या आधारे तुम्ही लेण्यांकडे मार्गस्थ व्हायचे. भारी वाट एकदम सुखद अनुभव देणारी. पूर्ण कातळ शेवाळलेलं आहे. अगदी जपून पावलं ठेवायला लागतात. ते मडे घाटाला गेलो होतो ना, तिकडे पण आपण असा वाघजाई घाट उतरलाय आणि पूर्ण या झाडीतून वळसा घालत होता. इकडे आले. आता थोड्याच वेळात आपण इकडून लेफ्टला गेलो की ठाण्याला लेणी दिसतील आपल्याला. हा बघा, हा पूर्ण कातळ आहे आणि त्यात या लेणी खोदलेल्या आहेत. समोर धबधबा बघा. आपल्याला लेणी बघून या झाडी भरल्या रानातून इकडे जायचे आणि तिथून मग घुसखोरी करत इथं मधल्या टप्प्यात निघायचे आणि मग तिथून सवाष्णी घाट चढायचे. सवाष्णी घाट खरं तर खालच्या धोंडसे गावातून येतो, बहिरम पाड्यातून. पण आपण आता शॉर्टकट मारणार इथून आणि मग चढाई करणार त्याची. मागे सुधागड. हे बघा, कातळातील लेण्यांची शृंखला इथे सुरू होते. समोर दिसत आहेत लेण्या. बराच मोठा लेणी समूह आहे. पहिल्यांदा इथं कोरलेला प्रयत्न पाहायला मिळतोय आणि पुढे आपल्याला बरंच नक्षीकाम पाहायला मिळणार आहे लेणीतलं. हे बघा, आता कातळकोरीव लेण्या सुरू झालेल्या आहेत. या लेणी समूहात एकूण 21 विहार, एक चैत्यगृह आणि एक स्तूप समूह पाहायला मिळतो. आणि पुढे गेल्यावर पाहायला दुर्ग, सरसगड, सुधागड, तैलबैला आणि घनगड यांच्या सानिध्यात 2000 वर्षापूर्वीच्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर चौलबंदर ते देशावरची गावे म्हणजेच वाघजाई घाटाजवळ पावसाळ्यात वर्षावासासाठी ठाणाळे लेणी खोदलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ठाणाळे लेणी हिनयान बौद्ध असून इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात खोदलेली आहेत. इथे प्रथमच मौर्यकालीन, अशोककालीन चांदीची नाणी सापडलेली आहेत. एक चैत्यगृह, एक स्मारक स्तूप व 21 विहार या लांबलचक लेणी समूहात आपल्याला पाहायला मिळतात. एका विहारात असलेल्या ब्राह्मी लिपीतील शिलालेखात शिवगणपुत्र गोदत्त यांनी या लेण्यासाठी दान केल्याचा मजकूर आहे.
या लेणी समूहातील एकमेव चैत्यगृहात भिंतीवर विविध प्राणी, मानवी आकृत्या, मोठे नागशिल्प, गजलक्ष्मीच्या प्रतिमा कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. बैले 2 बरंच नक्षीकाम आहे. नागशिल्प दिसते इकडं. इकडे 2 हत्ती आहेत बघा. बरंच याचा खरं तर अभ्यास पाहिजे. चैत्यगृहाच्या छतावर अप्रतिम गोलाकार नक्षीकाम केलेलं दिसून येतं. या लेण्याचा नव्याने शोध मिशनरी जे ॲबट यांना जानेवारी 1890 मध्ये लागला. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी स्वतंत्र लढा देत असताना काही काळ या लेण्यांचा आश्रय घेतलेला वाचायला मिळतो. स्तूपसमूह आहे, तिकडे जाणार आहे आपण थोड्या वेळात. अशी मस्त कातळात खोदलेली कातळ कोरीव लेणी. या तैलवैला पठाराच्या पोटात कातळात खोदलेली ही लेणी. पुढे गेलात तर केवणीच्या पठाराच्या तिकडे पण आपल्याला खडसांबळे लेणी पाहायला मिळतात. या 2 लेणी आहेत या परिसरात, सुधागड, तैलवैला, घनगड या दुर्गांच्या सानिध्यात. खडसांबळेमध्ये एवढं कोरीव काम पाहायला नाही मिळणार, पण इकडं तुम्हाला बराच मोठा लेणी समूह पाहायला मिळतो आणि कोरीव काम पण बरंच आहे. बौद्ध लेणी 2ऱ्या शतकातील. या लेण्यांच्या आजूबाजूला जे घाटमार्ग आहेत, म्हणजे आता वाघजाई घाट व्यापारदृष्ट्या महत्वाचा होता, त्याच्यातील व्यापाऱ्यांसाठी राहण्याची सोय या लेण्यांत होत असे. इथं तुम्हाला पाण्याची टाकं पण पाहायला मिळते. हे बघा, भलं मोठं पाण्याचं टाकं. हे बघू शकता इकडं भलं मोठं पाण्याचं टाकं. पाण्याची सोय इथे राहणाऱ्या लोकांसाठी. आणि छोटे छोटे विहार आहेत. असे 21 विहार आहेत, एक चैत्यगृह आणि पुढं स्तूपसमूह आहे. या अशा खोबण्या बनवल्यात वरती जाण्यासाठी. हा बघा स्तूपसमूह. 1 2 3 4 5 6 स्तूप आहेत. आणि मग इकडं हा शेवटचा विहार, तिकडे या लेण्याचं खोदीव काम संपतं. आणि मग इकडून आता आपण सवाष्णी घाटाच्या वाटेकडे जाऊ. आता थोडंसं खाऊन घेऊ, आराम करू आणि मग निघू. आमचे ड्रोनाचार्य प्रवीण रावांचा ड्रोन पडलेला आहे. खायचे का खाऊन घ्या, पण वेळ नाही भेटणार. आहे का रे? येऊ आहे. जिवंत आहे का? गेल नाही ना काही? आणि नशिबाने तो मिळालेला आहे. इथल्या इथंच पडला त्यामुळं. नाहीतर हळू झाला तो एकदम, माझ्या लक्षात नाही. शूट निघालाय का? शूट दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. आपल्या लेण्या बघून झाल्यात. आपण आता सवाष्णी घाटाकडे प्रस्थान करूयात. लेण्यांच्या समोरूनच वाट
सवाष्णी घाटाकडे जाते. लेणीपासून थोड्याच वेळानंतर आपल्याला हा ओढा क्रॉस करायला लागतो. काळजीपूर्वक करायचा आहे हा आपल्याला. इथं मस्त खाली मागाशी बघितलेला वॉटरफॉल आहे. तसं पाहायला गेलं तर ही जी वाट येते वरती ती ठाणाळे गावातून ठाणाळे लेण्यांसाठी येते. सवाष्णी घाट बराच लांब राहिला. तो खालच्या बहिरमपाडातून वरती तैलबैलाला जातो. तर आपण मधूनच घुसखोरी करत एका शॉर्टकटने सवाष्णी घाटाचा वाटेला लागणार आहे. म्हणजे अशी मळलेली वाट नाही, पण आपल्याला आता मागं पण केलेलं आहे एकदा, त्यामुळे काय टेन्शन नाही. बरोबर एका टप्पा ओलांडला की आपण त्या सपाटीवर जातो आणि मग तिथून पुढं आपली सवाष्णी घाटाची चढाई. सकाळी फक्त पाऊस पडलाय, नाही तर आता आधीमध्ये ऊनच येते, नुसतं गरम व्हायला लागले. लेण्यांच्या उंचीपासून 100 मीटर आपल्याला उतराई करायची आणि मग तिथून पुढं ठाणाळे गावात न जाता आपल्याला घुसखोरी करत सवाष्णी घाटाची वाट गाठायची आहे. थोड्या उतराईनंतर हा दुसरा ओढा लागला आपल्याला. इकडे जायचं आपल्याला. परत एक ओढा लागलाय, त्याच्यात थोडंसं पुढं जात आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. तिथून आपण सवाष्णी घाटाकडे प्रस्थान करू. इकडे हा सुंदर धबधबा बघा. आता आपण ओढ्यापासूनच या अडचणीत घुसलोय सवाष्णीची वाट गाठण्यासाठी. थोडं थोडं मोकळं राहणे, तिथून आपल्याला वरती सरकत जायचे. बाजूचा ओढा डाव्या बाजूला ठेवत त्याच्या बाजूनेच आता वरती चाललोय. वाट अशी अजिबात नाही, अंदाज घेत चढाई. कोणता स्पायडर या? स्पायडर आहे तो स्पायडर, पण त्याने पकडलेला आहे कुठला जंतू. ह्याने शिकार केली आहे. शिकार केलेली आहे. मधमाशी आहे ना. या स्पायडरनी शिकार केली. गेला 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 गेला. त्याला ना ऍक्च्युली कोणाचा तरी पाय बी पडला वाटतं. आता पोर्ट्रेट मध्ये मस्त. आता येईल बघ, आता येईल बघ. खालून झाडे भरल्या रानातून आता एक मोकळा टप्पा लागलाय. आता इथून थोड्याच अंतरावर आपल्याला सवाष्णी घाटाची वाट लागेल. अजून पण या गचपणातून पुढे आपल्याला वाटचाल करायची. हे बघा, आता कातळ टप्पा लागलाय. हा टप्पा आला की समजायचं तुम्ही बरोबर वाटेवर आहे. आता हे पूल शेवाळलेलं आहे, त्यामुळं आरामात या झाडाच्या बाजूने आपण लगेच इथल्या सपाटीवर पोहोचतो सवाष्णी घाटाच्या वाटेला. आता आम्ही इथं रोप लावतोय. नौके सवंगडी आहेत. शेवायला टप्पा आहे पूर्ण. आता थोडा इथं रूट करतो, मग वरती जाऊ. या स्लिपरी टप्प्यात आता रोप सेटअप केलाय, जेणेकरून सगळे सुरक्षित येतील, कारण की पूर्ण शेवाळलेलं आहे दगड. एवढं चढलं की इथून गेलं की वरती आलो आपण. कातळ टप्पा पार करून आल्यानंतर आपण या सपाटीवर येतो. आणि आता इकडं सवाष्णी घाटमाता दिसतोय बघा. आता वाट काही वापरत नाही, त्यामुळं बरीच शोध करायला लागते. एकदा वाटायला लागले की काय प्रॉब्लेम नाही. इकडे बघू शकता तुम्ही, गवत वाढले रानाला. वाट सापडेपर्यंत थोडं कसरत आहे. बऱ्याच शोधाशोधीनंतर आम्हाला आता वाट गवसली आहे सवाष्णी घाटाची. ती पण एकदम वेलींनी झोकायली आहे. फार समजत पण नाही तो वाटे. हे बघा, वापरत असती तर गवत नसतं वाटेवर, पण अजिबातच वापर नाही.
त्यामुळे खालच्या पट्ट्यात तरी वाटलंय शोधायला लागते. खाली वाट सापडलेली पण परत गायब झाली. परत आम्ही थोडं भरकटलो आणि परत आता मेन वाटेला लागलो, कारण की या कातळ टप्प्याच्या बाजूने वाट होती ही माहिती आहे. आता आलोय आम्ही वाटेवर बरोबर. आता मग अशा आपण त्या सपाटीवर होतो, तिथून आता एक 15-20 मिनिटात एवढी मजल मारली. सरसगड जेव्हा पहिला सवाशणी केलेला ना, ह्या दगडावर जाऊन फोटो काढलेला, तेव्हा आम्ही सुधागड उतरून आलेलो आणि दोंडस्यातून चढून आलेलो वाटी. दोंडस्यातून आता वरती गेल्यानंतर परत तिरकी चढाई आहे आणि नंतर कातळ टप्पा लागेल आपल्याला सवाशणी घाटातला. नंतर सुधागड वगैरे मस्त दिसेल परिसर. वाटेत आधी माणूस आला याची खून हे फक्त माणूसच करू शकतो, दुसरं कोण करू शकत नाही. आजोबा फायनली आम्ही कातळ टप्प्याला पोहोचलोय सवाशणी घाटाच्या. वार लागायला लागले, सवंगडे खुश झालेत. जीवात जीव आलाय वार लागते ती, आता गरमीने नको नको झालेलं फार. हे बघा इकडून आता तिरकी घेतली उजव्या साईडला, पूर्ण शेवाळलेलं आहे, त्यामुळं आरामात जायचंय आपल्याला वरती. हे बघा ह्या कातळ टप्प्यातली सुंदर अशा पायऱ्या, एवढेच अवशेष आहेत सवाशणी घाटात. आणि हा समोर सुधागड अफाट पसरलेलं असं त्याचं पठार. आणि इकडं या खाचेत महादरवाजाची वाट जी खालच्या धोंडसे गावातून येते ती चढून आपण सुधागडावर जाऊ शकतो. इकडे माग केवणीचं पठार दिसते. उद्या आपल्याला या खळग्यात जायचंय, पूर्ण केवणीचं पठार चालत येऊन आणि पलीकडं नळीची वाट उतरते खडसांबळे गावात, त्या वाटेने खाली उतरायचे. असा उद्याचा प्लॅन आहे आपला. ऊन पडलंय मस्तपैकी. एवढा कातळ टप्पा काढला की आपण वर माथ्यावर. हे बघ मस्त निळझार आकाश. इकडे छोट्या कातळ पायऱ्या होत्या, आता ह्या थोड्या मोठ्या. आरामात या रे. परत नागमोडी वळणी घेत आपण माथ्यावर जाऊ. हा घाट तुम्ही उन्हाळ्यात आरामात करू शकताय, कारण की अजिबात स्लिपरी नसेल, फक्त वाट माहिती पाहिजे. पावसाळ्यात हे थोडंसं रिस्की होऊन जाते. शेवाले डेंजर ऍक्च्युली, पूर्ण शेवाला आहे कातळ टप्पा. एकदम काळजीपूर्वक चढाई चालू आहे. माग केवणीचं पठार. हे बघा इथून ट्रॅव्हल्स घेतली आपण आता, आणि इथं बघा ह्या पायऱ्या आहेत परत. हा शेवटचा पॅच. आता आपण थोड्याच वेळात माथ्यावर पोहोचू. तर मित्रांनो फायनली आपण सवाशणी घाटाच्या माथ्यावर पोहोचलोय. माथ्यावरून बघा केवणीचं पठार, सुधागड, इकडे हा सरसगड, असा परिसर दिसतोय मस्त. या झाडीवरल्या रानातून आपण सवाशणी घाट चढून आलो वरती. आता आपण तैलबाईला गावाकडे प्रस्थान करू. तर आता आम्ही सवाशणी घाटाच्या माथ्यावरून चाललोय तैलबाईला गावाकडे. पूर्ण फ्लॅट वॉक आहे. ही थोडीशी चढाई मारली की आपल्याला मस्त तैलबाईलाच्या कातळ भिंतींचं दर्शन होईल, जे सकाळी नव्हतं झालं. पूर्ण गवताने भरलंय तैलबाईला पठार. आणि आता आपल्या समोर आहेत तैलबाईलाच्या कातळ भिंती. याच्या चारही बाजूनी क्लाइंब होतं, पण जे नवीन भटके असतात त्यांना इथं मंदिराच्या बाजूने या दुसऱ्या वॉलच्या एका बाजूने चढाई करून
वरती जाता येते किल्ल्यावर. वस्टावर या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी. तर मित्रांनो, तैलबाईला आणि सुधागड सानिध्यातील या 2 भन्नाट घाटवाटांची भटकंती आपली आता थोड्याच वेळात संपन्न होईल तैलबाईला गावात जात. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपण भेटूया लवकरच पुढच्या भटकंतीमध्ये. म्हणजे उद्या आपण घनगड आणि केवणीचं पठार पूर्ण चालत जात नळीची वाट उतरणार आहे खडसांबळे गावात. तर त्याचा व्हिडिओ लवकरच टाकेन मी. तुर्तास हा व्हिडिओ कसा झाला आहे नक्की कळवा. आणि माहितीपूर्ण अशाच घाटवाटांच्या ऑफबीट व्हिडिओसाठी आपला यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. धन्यवाद.